नाही नाही कशाला काय कोणाला दिसत नाही कोणाला दिसत नाही ऐकू येते बस झालं मग वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्री रोहित टिळक आणि आज इथे सर्व जमलेल्या माझ्या मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो आलेल्या सर्व माझ्या पक्षातलेही अनेक जण इथे आलेले आहेत माझी सर्वांना विनंती आहे हाशा टाळ्या वगैरे या सगळ्या गोष्टी असतात फक्त माझं भाषण चालू असताना माझं बोलणं चालू असताना कृपया कोणी घोषणा देऊ नयेत धन्यवाद वसंत व्याख्यानमालेमधलं मला आठवतंय त्याप्रमाणे माझं हे दुसरं व्याख्यान मला का व्याख्यानाला बोलवतात मला आजपर्यंत कळलेलं नाही आहे मी भाषण करणारा माणूस आहे व्याख्यान देणं हे विचारवंतांचं काम असतं आणि ती माणसं येऊन देत असतात हां जरा कमी झालं तरच बरं होईल हां पण जरा कमी करा हां छान मागे जेव्हा माझं व्याख्यान झालं होतं तेव्हा मला असं वाटतं मागच्या बाहेर एक पटांगण आहे बरोबर ना त्या पटांगणामध्ये माझं व्याख्यान झालं होतं त्याला बरीच वर्ष झाली आता म्हणजे साधारणपणे त्याला 25-30 वर्ष झाली असतील आणि त्याच्यानंतर माझं आज इथे व्याख्यान होतं आहे तुमचा विश्वास बसणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे परंतु काही अशी महत्त्वाची मोजकी काही भाषणं असतात माझी शिवतीर्थावरचं असेल किंवा पुण्यातलं फर्ग्युसन कॉलेजवरचं आपलं तुमच्या आईकडचं कुठचं कॉलेज ते हां SP कॉलेजवरचं असेल किंवा अशी महत्त्वाची जी काही प्रमुख अशी काही माझी भाषणं असतात हे तुम्ही माझ्या घरच्यांना माझी इथे मुलगी इथे आलेली आहे माझा मुलगा इथेच कुठेतरी असेल उर्वशी आली आहे आम्ही कुठेतरी असेल घरी माझ्या पत्नीलाही विचारू शकता तुमचा विश्वास बसणार नाही पण माझ्या हातापायाला घाम फुटलेला असतो माझे हातपाय थंड पडलेले असतात सकाळपासून अनेक जण म्हणतात की नाही काहीतरी काय बोलतायत मी खरंच सांगतोय ज्या दिवशी माझं भाषण असतं असं काही महत्त्वाचं त्यावेळेला अनेकदा मी सकाळपासून ते भाषण होईपर्यंत कोणाशी बोलत पण नाही कैद्यांना ताटं येतात ना तसंच एखादं ताट येतं खाली दुपारचं इतकं नका पकडू पण तशाच प्रकारचं येतं आणि का आज माझी ही अवस्था का आहे याचं कारण मी भाषण करणारा माणूस आहे मला व्याख्यान एका विषयामध्ये व्याख्यान हे एका विषयाशी संबंधित तुम्हाला बोलायचं असतं म्हणजे साधारणपणे त्याचं जर समजा ते मी मगाशी म्हटलं कोणाला तरी म्हटलं ते व्याख्यान ही गोष्ट समजा तुम्ही लिहिलीत तर त्याला निबंध म्हणता येईल आणि म्हणून त्या एका विषयाशी संबंधित असं हे आज व्याख्यान आहे अर्थात आजचा जो विषय मला जो दिलेला आहे तो माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि म्हणून मी तो तुमच्याशी बोलणार आहे मी एकदा बाबासाहेब पुरंदरेंना असंच एकदा मी भेटून बोलत असताना शिवछत्रपतींच्या इतिहासामधनं बाबासाहेबांनी आत्तापर्यंत महाराष्ट्राला काय सांगितलं मी म्हटलं बाबासाहेब शिवछत्रपतींचा इतिहास आपण वाचत आलो सण सणावळीसाठी म्हणून वाचायचा नसतो इतिहास कोण कधी जन्माला आलं कोण कधी गेलं ज्यांना लक्षात ठेवायचं त्यांनी लक्षात ठेवावं आपण त्यातला बोध काय घेतोय आणि एक अप्रतिम मला त्यांनी
गोष्ट सांगितली बाबासाहेबांनी, आणि मला त्यांनी सांगितलं की शिवचरित्र वाचताना किंवा ऐकताना त्यातनं बोध काय घ्यायचा, तर शिवछत्रपती आजच्या काळात तुम्ही कसं जगावं हे त्या काळात सांगत होते. आज आपण ज्या काळामध्ये जगतो आहोत त्या काळामध्ये कसं जगलं पाहिजे हे जर समजा शिवछत्रपतींचा इतिहास वाचला तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीतनं आपण काय वाचतो, आपण आग्र्याहून सुटका वाचतो, अफजलखानाचा वध वाचतो, शाहिस्तेखानाची बोटं छाटली ती वाचतो, सिद्धी जोहरचा वेढा तोडून महाराज कसे आले ते बघतो. परंतु या 50 वर्षामध्ये, आयुष्याच्या 50 वर्षामध्ये त्या माणसाने आपल्याला काय सांगितलं, आपल्याला काय शिकवलं, महाराष्ट्राने ह्याच्या पुढे कसं जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. आणि तीच अनेक असंख्य गोष्टींची परंपरा आज ही फक्त महाराष्ट्राला लाभलेली आहे. मी त्या दिवशीचं माझं एक गुढीपाडव्याच्या सभेमधलं माझं भाषण होतं, त्याच्यामध्ये मी झरझर काही लोकांची नावं घेतली. सगळ्यांबद्दलच काही मला बोलता नाही आलं. परंतु तुम्ही महाराष्ट्र हा हे एकमेव राज्य आहे ज्याला आता म्हणजे 47 साली ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं आपल्याला, ती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या सगळ्या प्रदेशांची राज्य झाली, म्हणून आता त्याला राज्य म्हणावं लागतंय. पण ते एकमेव राज्य असं आहे महाराष्ट्र की ज्याच्यातलं तुम्ही कोणतंही क्षेत्र काढा, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला माणसं मिळतील आणि अद्भुत पराक्रम गाजवलेली माणसं मिळतील. हे तुम्हाला भारताच्या देशाच्या कुठच्याही राज्यामध्ये अशी तुम्हाला माणसं सापडणार नाहीत. म्हणून मी आज तुमच्या समोर इथे मी तो जो मी आलेख दाखवला होता, जे काही लोकांसमोर तुम्ही सगळ्यांसमोर जे दाखवलं होतं, फक्त झरझर तुमच्या समोर फक्त मांडणार आहे की महाराष्ट्राचं कर्तृत्व काय, महाराष्ट्राची ओळख काय. म्हणजे मी तुम्हाला आत्ता फक्त गोष्ट तुम्हाला मी वाचून दाखवतो. हा साधारणपणे त्याचा मराठीत भावार्थ आहे. हा फक्त भावार्थ आहे, तेवढा भावार्थ म्हणून तुम्ही फक्त बघितलं पाहिजे त्याच्याकडे. हे साधारणपणे 1904 साली रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली शिवाजी महाराजांवरची कविता आहे. कुठे बंगाल. शिवछत्रपतींचा आदर्श किंवा शिवछत्रपतींबद्दलचा प्रेम, हेवा हा कुठपर्यंत कानाकोपऱ्यापर्यंत पसरला होता. म्हणजे त्याचं अगदी सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर शिवछत्रपतींच्या वेळेला एक व्यक्ती तशी ही पूर्वेच्या बाजूला पण होती, आसाममध्ये. त्या व्यक्तीचा आदर्श हे आमचे शिवछत्रपती होते. त्या व्यक्तीचं नाव होतं लच्छितबळ फुकंद. हा तिकडचा मोठा एक सेनापती होता आसाम मधला. ह्या सर्व लोकांना शिवछत्रपती माहिती आहेत, महाराष्ट्राला नाही कळले. ती टागोरांची फक्त मी तुम्हाला भावार्थ फक्त वाचून दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. त्याला काही कवितेचं असं स्वरूप नाहीये. हे शिवाजी महाराज, आज आम्ही तुम्हाला केवळ इतिहासातील राजा म्हणून आठवत नाही, तर एका जागृत शक्तीप्रमाणे पुन्हा आमंत्रित करतो. तुम्ही तलवारीने जिंकलेली भूमी नाही, तर आत्मसन्मान जागवलेल्या जनसमुदाय हीच तुमची खरी परंपरा. तरी तुम्ही लोकांना फक्त राज्य दिलं नाही, तर स्वराज्य म्हणजे काय हे शिकवलं. भीतीच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःच्या अस्तित्वासाठी उभं राहणं हे काय असतं हे शिकवलं. आजही आम्ही तसंच गुलाम आहोत, भीतीचे, आळशीपणाचे आणि परावलंबित्वाचे. तुम्ही शत्रूंशी लढतात, आम्हाला स्वतःशी लढायला शिकायचं आहे. हे शिवाजी, तुमचा उत्सव फक्त ढोल ताशांमध्ये नको,
तो आपल्या विचारात, कृतीत, स्वभावात दिसायला हवा. तुमचं नाव घेणं सोपं आहे, पण तुमच्यासारखं जगणं कठीण आहे. तुम्ही साधेपणात महानता दाखवलीत, धर्मात सहिष्णुता आणि सत्तेत संयम. आज आम्ही सत्तेला स्वार्थ समजतो आणि धर्माला भेदभाव आणि राष्ट्राला केवळ घोषणा. शिवाजी महाराज, तुमचा खरा उत्सव तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक माणूस स्वतःच्या मनातलं राज्य जिंकेल. उठा, जागे व्हा. तुमची तलवार आता लोखंडाची नाही तर विचारांची असावी. तुमचा किल्ला आता डोंगरावर नाही तर लोकांच्या विश्वासात असावा. हे शिवाजी, आम्हाला पुन्हा शिकवा, स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नाही तर जबाबदारी आहे. हे रवींद्रनाथ टागोरांनी तेव्हा 1904 साली लिहून ठेवलेली गोष्ट आहे, जी आम्हाला अजून समजत नाहीये. आपल्याकडची संत परंपरा महाराष्ट्राची कुठेही तुम्हाला सापडणार नाही. कोणत्याही राज्यात तुम्हाला अशा प्रकारचे संत सापडणार नाही ज्यांनी या संपूर्ण या भागाची, या राज्याची, ज्याला आता राज्य म्हणतो आपण, परंतु या संपूर्ण भागाची संपूर्ण वैचारिक मशागत केली. सर्वांना जातीपातीपासून दूर लोटलं, त्यातले भेदभाव सगळे काढून टाकले. आज नुसती आपण माणसं फक्त बघूया, नुसती माणसं फक्त बघूया. लावा. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत जनाबाई, संत नामदेव, संत एकनाथ, संत नामदेव. आज जर समजा तुम्ही पंजाबमध्ये गेलात तर पंजाबमध्ये देखील त्यांचा प्रचंड मोठे आज त्यांचे भक्त तुम्हाला पंजाबमध्ये मिळतील. या लोकांनी हे संपूर्ण संत गाडगे बाबा, आज खरं तर सरकारची जी काय तो आहे ना, काय स्वच्छ भारत योजना, आज स्वच्छ भारत योजनेचा खरा सिंबल हा आमचे गाडगे बाबा पाहिजे होते. कधीतरी एकदा तुम्ही आपल्या पुस्तकांमध्ये डोकावा आणि महाराष्ट्राची नुसती फक्त परंपरा जरी नुसती बघत आलात, यांनी आम्हाला काय शिकवले. आज जे तुम्ही जगताय ना, आज ज्या वातावरणामध्ये, मी अनेकदा म्हणतो ना, हे बाहेरचे राज्यांमधले जे लोंढे येतात, बाहेरच्या राज्यांमधले लोक महाराष्ट्रामध्ये येतात. काय येतात? कारण जे महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे ते भारताच्या कुठच्याही राज्यांमध्ये नाही आहे. आज या महाराष्ट्रामधल्या, आज मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, नागपूरसारख्या ठिकाणी आज मुली, महिला आज बसने जात असतात, कितीही वाजता रस्त्याने फिरत असतात. आज ह्या महाराष्ट्रामधला माणूस कधी त्यांना आज वेड्या वाकड्या नजरेने बघणार नाही, कधी त्यांना हात लावणार नाही, कधी छेडछाड करणार नाही. हे अनेक महिला, अनेक मुली, अनेक मुलं हे त्यांचा प्रदेश सोडून महाराष्ट्रामध्ये येतात. अनेक मुली स्वतः येऊन सांगतात की आम्ही दिल्लीसारख्या ठिकाणी, दिल्लीच्या बसमध्ये, त्यांच्या परिवहन बस जी काय सेवा आहे त्या बसमध्ये आम्ही बसू शकत नाही, आम्हाला भीती वाटते. 7 नंतर दिल्लीसारख्या ठिकाणी, देशाची राजधानी, 7 नंतर आम्हाला फिरायला भीती वाटते. देशाच्या राजधानीमध्ये जर समजा महिला असुरक्षित असतील आणि त्या सर्वांना आज सगळेजण, आज तुम्ही मुंबईमध्ये बघा, हरभजन सिंग पासून सगळेजण आज मुंबईत स्थायिक झालेत. कोणाकोणाची घरं नाहीत म्हणून सांगा, सगळेजण आपापल्या प्रदेशामधनं आले आणि इथे मुंबईमध्ये, पुण्यामध्ये स्थायिक झाले. का झाले? कारण असं वातावरणच मिळत नाही. हे वातावरण कशामुळे निर्माण झालं? ही वैचारिक बैठक महाराष्ट्राची कशातनं निर्माण झाली? यांच्यामुळे. अशी असंख्य माणसं आहेत. म्हणजे आज पुण्यामध्ये, मला अजूनही आठवते लहान असताना मी जेव्हा पुण्यामध्ये येत असे, आजही आहे, काय आज वेगळं नाहीये, परंतु आज अनेक, त्यावेळेला पण देखील अनेक महिला, अनेक मुली आज सायकल चालवायच्या, स्कूटर चालवायच्या. हे वातावरण कुठे नव्हतं हो.
हा मोकळेपणा आला कुठून? हा मोकळेपणा महाराष्ट्राचा स्थायीभाव होता. महाराष्ट्रामध्ये आज महिला मोकळेपणाने फिरू शकतात, वागू शकतात, बाहेर जाऊ शकतात. या सगळ्या लोकांची जो घडवला ना महाराष्ट्र, याच्यातनं आज आपण हे सगळं बघतो आहोत. आपण दरवेळेला म्हणतो की मोगलांनी आक्रमण केलं, ह्यांनी आक्रमण केलं, त्यांनी आक्रमण केलं, पण ह्या सगळ्या आक्रमणामध्ये बंडखोरीचा विचार हा पहिला जर कोणाच्या मनात आला असेल तर तो एका स्त्रीच्या मनात आला की ह्यांच्या विरुद्ध बंड झालं पाहिजे. माझ्या भूमीवरती माझं राज्य असलं पाहिजे आणि माझ्या भूमीवरचं माझं राज्य, तिथून तो शब्द आला स्वराज्य. तो एका बंडखोर एका मुलीमध्ये आला, जिने आपल्या वडिलांना सांगायचा प्रयत्न केला, त्यानंतर आपल्या नवऱ्याला सांगायचा प्रयत्न केला, त्यांनी तो प्रयत्न केला देखील. ते आमच्या जिजाऊ साहेब. शहाजीराजांनी बंड केलं, फसलं, आणि मग ती संपूर्ण गोष्ट आपल्या मुलाकडनं करून घेतली. त्यालाही नशीब लागतं, त्याचा मुलगा जन्माला यायला लागतो. पण विचार करा, आपण शिवछत्रपती या सगळ्या गोष्टी बोलतो, परंतु त्यावेळेला संपूर्ण जो काही पगडा होता, जो मोघली पगडा होता, भाषेवरचा फारसी पगडा होता, आमच्या शिवछत्रपतींनी सांगितलं मराठी शब्दकोश काढा. फारसी जो आपल्यावरचा परिणाम आहे तो सगळा घालवा. संस्कृत ही महाराजांची अत्यंत आवडती भाषा होती आणि मराठी शब्दकोश निर्माण करण्याचं सगळ्यात मोठं काम हे शिवछत्रपतींनी केलं. त्यावेळेला आम्ही नुसतेच फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही फक्त घोषणा देणार, पण आपण भाषा कशी बोलतो आहोत, आपण काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत, आज लक्ष आहे का या गोष्टींकडे आपलं? नुसती या महापुरुषांचे त्यांचे फक्त जयंती आणि पुण्यतिथ्यांना फक्त आपली आठवण येणार, त्यांची पुतळ्यांना हार घालून आम्ही मोकळे होणार. त्यांनी काय सांगितलं हे आपण संपूर्णपणे विसरलेलो आहोत आणि म्हणून आज महाराष्ट्राची ही अवस्था आहे. तुम्ही कोणतंही क्षेत्र काढा, कोणतंही क्षेत्र काढा, आज शिवछत्रपतींच्या नंतर संपूर्ण साम्राज्याचा सगळा कुठपर्यंत पसरवलं ते पेशव्यांनी पसरवलं, मराठा साम्राज्याने पसरवलं. काय केलं? शिवछत्रपतींचा विचार पसरवला. तो शिवछत्रपतींचा विचार कुठून कुठपर्यंत पसरवला? जवळपास 125 वर्ष या संपूर्ण हिंद प्रांतावरती मराठ्यांचं राज्य होतं. आज ज्याला आपण भारत म्हणतोय ना, या भारतामध्ये अनेक आहेत. बंगाल आहे, पंजाब आहे, तामिळनाडू आहे, गुजरात आहे, अनेक आहेत. परंतु महाराष्ट्र हा एकमेव आहे ज्यांनी संपूर्ण या भूमीवरती राज्य केलं 125 वर्ष, आणि याच्यातनं नंतर फक्त ब्रिटिश आले, पण या देशातला कोणी नाही उभा राहिला. जे ब्रिटिश आले ते मराठा साम्राज्य बाजूला काढून पुढे आले. तोपर्यंत मराठा साम्राज्य होतं. आम्ही विसरून गेलो आम्ही कोण होतो, आम्ही कोण आहोत, आमची ताकद काय होती, आम्हाला लोक कसे विचारायचे, आम्ही सगळं विसरून गेलेलो आहोत. मी कालच म्हटलं ना, हे रोजचे हे कोणी IPL मध्ये गुंतलेला आहे, कोणी 2020 मध्ये गेलेला आहे, अजून कोणीतरी दुसऱ्या कुठच्याही कॉन्सर्ट मध्ये आहे, कोणीतरी OTT वरती पिक्चर बघतोय, कोणीतरी ते इंस्टाग्राम वरती ढकलतायत.
मूळ गोष्टींकडे आमचं दुर्लक्ष झालं की कोण आहोत आम्ही, आम्हाला हे कोणी शिकवलं, आमची भाषा काय, आमची मराठी भाषा. म्हणजे साधी गोष्ट लक्षात घ्या हो, की आज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मराठी भाषेला का? कारण ती प्राचीन भाषा आहे म्हणून. आणि आमच्याकडे वाद कसले चालू आहेत महाराष्ट्रामध्ये? हिंदी लादण्याचे. हिंदी ही साधारणपणे आत्ता 150 वर्षापूर्वीची, फार फार तर 200 वर्षापूर्वीची भाषा आहे, 150-200 वर्षापूर्वीची. त्याच्यात आम्ही गुंतलेलो आहोत. म्हणजे उद्या हिंदी भाषेला जर समजा अभिजात भाषेचा दर्जा मिळायचा असेल ना, अजून 1000 वर्ष आहेत. आम्ही गुंतलोय त्याच्यात. भाषेचा कडवटपणा काय असतो ना, आत्ताची एक फक्त तुम्हाला क्लिप दाखवतो. आत्ताची एक गोष्ट दाखवतो. बंगालमधली आहे, सामान्य सर्वसामान्य माणसं आहेत रस्त्यावरची, त्यांच्याशी एक माणूस बोलतोय. ते काय बोलतायत फक्त ऐका. मोठ्याने लाव रे जरा, आवाज नाही का? परत लाव, परत लावते, आवाज मोठा कर त्याचा. हिंदी हिंदी बांग्ला मुझे आता नहीं, सीख रहा हूँ मैं धीरे धीरे. थोड़ी थोड़ी हिंदी, मुझे भालो बाकी आती है और 2-4 चीजें आती है मुझे. आप लोग भी हिंदी नहीं ना हाँ? बांग्ला 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 नहीं हिंदी से हिंदी का हिंदी अच्छे आती है हिंदी, लेकिन अभी हिंदी नहीं. हिंदी हिंदी करते हैं उधर अच्छे भाषा है ना, जोड़ने के लिए एक दूसरे से, एक दूसरे को जोड़ने के लिए एक भाषा है. बांग्ला बंगाल से ज्यादा बाहर रहिएगा लेकिन इससे अच्छे बात कीजिएगा हिंदी में. बाहर इंग्लिश बोलेंगे ना ना बाहरी इंग्लिश बाहरी इंग्लिश इंग्लिश का भाषा ना हिंदी भाषा आपने नहीं है. আপনি যেমন বাংলা শিখছেন আমরা যেমন হিন্দি শিখছি क्या नाम है आपका? আপনি पाहिले किती कडवट आहेत. तुम्ही जोपर्यंत कडवट राहणार नाही, तुम्ही जोपर्यंत कडवट होणार नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी अशाच होत राहणार. या सगळ्या मंडळींनी येऊन जे तुम्हाला सांगितलं आजपर्यंत, जे आम्हाला शिकवलं, सांगितलं. वानखेडे स्टेडियमवरच्या भर मॅच मध्ये ज्या वेळेला आमचा सचिन तेंडुलकर येतो ना, त्यावेळेला पहिलं भाषण तो मराठीत करतो. मला अभिमान वाटतो त्याचा. होय, भारत रत्न आहे, पण आपली भाषा नाही विसरला, आपलं राज्य नाही विसरलं, आपली माणसं नाही विसरला, आपली जागा नाही विसरला. आणि आमची लोक, इतरची लोक येतात, त्यांच्याशी भांडताना पण हिंदीत भांडतात. बरं, तुला येत पण नाही हिंदी. मग त्याशी कोणतरी असं बोलताना कायकू हा शब्द कुठून आला मला कळलं नाही. हा कुठच्याही भाषेत नाहीये शब्द. ऐसा कायकू करताय, कायकू कुठून आला हा शब्द? बरं बोल, माझा भाषा कुठचीच वाईट नसते. आपण मार खातोय ह्याच गोष्टीने की आम्हाला कोणी काय सांगितलं, आम्हाला कोणी काय शिकवलं. मी मगाशी म्हटलं ना की आपल्याला ह्या गोष्टींचा अभिमान पाहिजे. माझे एक मित्र आहेत, ते एकदा मध्यंतरी काहीतरी त्यांच्या ऑफिसचा सगळे स्टाफ होते, त्यांचे लोक होते, मला असं वाटतं टाइम्स ऑफ इंडिया मधले होते. ही गोष्ट आता झाली त्याला 15-1 वर्ष झाली, 10-15 वर्ष झाली. त्यांना घेऊन ते कुठेतरी पिकनिकला म्हणून गेले. या कर्जत बिरजत या सगळ्या भागामध्ये कुठेतरी गेले. पावसाळ्याचे दिवस होते. त्यांनी मला सांगितलं, म्हणे मला जरा पोचायला उशीर झाला. मी बघितलं तर आमच्या म्हणे वर्तमानपत्रामध्ये काम करणारे एक 10-12 बंगाली लोक होते.
मुलं मुली असे सगळे बसले होते आणि ती मुलं मुली रवींद्रनाथ टागोरांच्या कविता आणि गाणी म्हणत होते. त्याला रवींद्र संगीत म्हणतात. बंगाल सोडून महाराष्ट्रामध्ये आहेत, महाराष्ट्राच्या एका वर्तमानपत्रामध्ये काम करतायत आणि इथे आल्यावर देखील त्यांचं रवींद्र संगीत ते विसरलेलं नाहीत. आणि आमच्याकडे लेखक कोण आणि कवी कोण हा जातीतनं पाहिला जातो. तुम्ही मराठी म्हणून एकत्र कधी येऊच नाहीत याचा पूर्णपणे बंदोबस्त केलेला आहे. तुमचा पूर्णपणे बंदोबस्त केलेला आहे. आत्ता काल परवाकडे कोणतरी ते कोणी साधू आहेत ना, संधी साधू, कोणालाही पेव फुटतं. त्याशी एका बाबाची एकाने मस्त उतरवली. मी कुठेतरी त्याची कोणाकडे तरी क्लिप पाहिली, ती फार फार सुंदर उतरवली त्याची. त्याने विचारलं काय बाबा, सीता स्वयंवर में रावण जी आए थे क्या? बरं, आता ह्यांना काही सगळंच माहिती असतं ना, वरती काही लावलं की सगळंच माहिती असतं. तर बोला हाँ आए थे. अच्छा, तो उनको न्योता देने कौन गया था? तो बोले नहीं, वो राम जी के कोई थे, उनके साथ वाले जो थे वो न्योता देने गए थे. अच्छा, तो न्योता पहुंच गया वहां पे? तो बोले हाँ, इसीलिए तो आ गए. अच्छा, तो राम जी उसी रास्ते से क्यों नहीं गए? वो सेतु क्यों बांधा? बोलती बंद त्याची समोरच्याची. याचा कारण अभ्यास नाही, माहिती काहीच नाही, बस बसायचं. साधी भोळी माणसं तर आहेतच या देशात. ही सगळी माणसं इथे येणार आणि कसा वाद पेटवायचा फक्त बघा. वाद फक्त पेटवायची. काय, मी तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगतो की कोणतीही सद्य परिस्थिती ही तुम्हाला राजकारण सोडून बोलता येत नाही. आज हा कोणावरती तरी बाबा राजकारणाच्या वरती बोलणार आहे वगैरे अशातला असेल ते येतच त्याच्यामध्ये. परंतु हे सगळं वाटोळं जे झालेलं आहे, या सगळ्या वाटोळ्याला कारणीभूत फक्त महाराष्ट्रातले राजकारणी आहेत, दुसरं कोणी नाही. नाही तर हिंमतच नाही होणार हो. आज जो महाराष्ट्रामधला जो प्रश्न, आज तो काय तो रिक्षा भिक्षांचा काय मराठी बोललं पाहिजे वगैरेचा जो विषय आलाय, हिंमत कशी होते मला जरा सांगा. नाही मराठी बोलणार. तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही, आणि त्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे 4 महिने अजून घ्या, मराठी शिका. हिंमत नाही तुमची, लायसन्सच रद्द करा. हेच बाकीच्या राज्यात काय होईल? हेच तामिळनाडूमध्ये जर समजा ते बोलले नाही बोलत जा तामिळ, काय होईल मला जरा सांगा. तिकडे पंजाबमध्ये गेले आणि बोलले नाही येत पंजाबी, आम्हाला नाही बोलायचं पंजाबी, काय होईल तिकडे? गुजरातमध्ये गेले आणि बोलले नाही गुजराती बोलायचं आम्हाला, काय होईल त्या राज्यांमध्ये तिकडे? मराठी टिकवायची असेल तर ती वरपासून खालपर्यंत टिकवायला लागते. आणि आमच्या लोकांनी जे सांगितलं, आमची लोक जे सांगत आले, बोलत आले, तो महाराष्ट्राचा ठसा तो त्यांनी उमटवला ना. म्हणजे एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. सी.डी. देशमुख, चिंतामणराव देशमुख, हा देश स्वतंत्र झाल्यानंतरचे आपल्या देशाचे पहिले फायनान्स मिनिस्टर. आधी कोण होते? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या नोटा छापल्या गेल्या त्या नोटेवरचं पहिली स्वाक्षरी जी आहे नोटेवरची ती चिंतामणराव देशमुखांची आहे, एका मराठी माणसाची आहे. पण ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा पेटला आणि मुंबई महाराष्ट्रात राहणार का गुजरातमध्ये जाणार हे ज्यावेळेला त्याचा लढा ज्यावेळेला सुरू झाला, संयुक्त महाराष्ट्र समितीचा लढा ज्यावेळेला सुरू झाला,
त्यावेळेला लोकसभेमध्ये या चिंतामणराव देशमुखांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितलं की तुमच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल चांगला विचार नाही आहे, मुंबई ही महाराष्ट्रामध्ये राहणार आणि हा माझा राजीनामा. तो माणूस IAS होता. त्यांना जेवढे मार्क मिळाले तेवढे आजपर्यंत IASच्या परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये आजपर्यंत एवढे मार्क कोणालाही मिळाले नव्हते. ते CD देशमुख, ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंसमोर राजीनामा फेकतात. हा महाराष्ट्र. आणि आम्ही काय करतोय? आमचं लक्षच नाही महाराष्ट्राकडे. आमच्या देशामधला एकमेव खेळाडू, महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू सचिन तेंडुलकर, ज्याला भारतरत्न मिळालं, एकमेव खेळाडू आहे. आम्हाला काय, मॅच बघतोय, आनंद घेतोय, बस झालं, संपला विषय. हे दुसऱ्या कोणत्याही राज्यामध्ये असतं ना, त्यांचं काय केलं असतं. थोडा लाईट लावा रे लोकांमध्ये. मला असं वाटतं मी एकटाच बोलतोय. लोकांमधले लाईट आहेत का? माझ्यावरचा नाही, हा बघ. हां, लोकांमध्ये आहेत की नाही लाईट? अरे तापायला लागलं रे माझ्या मागे. हां, आज मी जर चुकत नसीन तर आज दादासाहेब फाळकेंची जयंती. माहितीच नाही आम्हाला कोणाला. आज आम्ही OTT वरती बघतोय, चित्रपट बघतोय, आम्ही मजा घेतोय, चित्रपटांची मजा घेतोय. अरे पण ज्या भारतामध्ये पहिल्यांदा चित्रपट सृष्टी आणली, चित्रपट ज्या माणसाने पहिला बनवला, तो आमचा मराठी माणूस दादासाहेब फाळके. आम्हाला विसरच पडलेला आहे या लोकांचा. भाई सत्यजित रे यांना ऑस्करचा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला. ऑस्करचा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा सत्यजित रेंना मिळाला, पण आमच्या व्ही शांतारामांना नाही मिळाला, आमच्या दादासाहेब फाळकेंना नाही मिळाला, आमच्या बाबूराव पेंटरांना नाही मिळाला. आमची लॉबीच नाही. आमच्या राज्यकर्त्यांना, आमच्या पुढाऱ्यांना वाटलं पाहिजे की आमची माणसं आम्ही मोठी केली पाहिजेत. काही नाही, निरुत्साह. आमच्या लोकांना मोठं बोलण्यातच आम्हाला पाप वाटायला लागलं. तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी घ्या, त्यात मराठी माणसं आहेत. कुठे आहेत तरी ती? गोवारीकर आहेत, माशेलकर आहेत, अनेक लोक आहेत. माशेलकर या माणसाने, आज आम्हाला कळत नाही, आम्ही जातो खंडोबाला, जातो खंडोबाच्या इकडे जातो, आम्ही तुमचा काय त्याला काय हळद असते ना तिकडे, भंडारा, आम्ही उधळतो तिकडे भंडारा. भंडारा म्हणजे काय? हळदच ना. या हळदीवरती अमेरिकेने पेटंट सांगितलं होतं की हे नाही आमचं आहे म्हणून. अमेरिकेने जागतिक स्तरावरती आमचे माशेलकर भांडले आणि ते पेटंट भारताला मिळवून आणलं की हळद आमची आहे. आम्ही रोज सकाळी देवाला लावताना हळद लावतो, कुंकू लावतो, पण आमच्या त्या हळदीचं पेटंट हे ज्या माणसाने आणलं आमच्याकडे, आम्हाला माहित नाहीये, आम्हाला महत्वच नाही आमच्या माणसांचं. काही देणं घेणं नाहीये. मी त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये संगीतकार, मराठी संगीतकार तर असंख्य होऊन गेले, पण देश पातळीवरचं, जागतिक पातळीवरचं लक्ष्मीकांत कुडाळकर, लक्ष्मीकांत प्यारलाल मधले लक्ष्मीकांत हे कुडाळकर होते, आमच्या कुडाळमधले. आमचा मराठी माणूस होता. 6300 गाणी दिली आजपर्यंत. 6300 गाणी कशाला म्हणतात हो? काय आहे आमच्याकडे? लक्ष्मीकांत कुडाळकरांच्या नावाने आमच्याकडे काही आहे?
छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची ओळख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्राची ओळख, ज्योतिराव फुले आमचे ही महाराष्ट्राची ओळख. हे मोठेच होते, ही मोठीच माणसं होती. लोकमान्य टिळक ही मोठीच माणसं होती. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केवढ्या गोष्टी आहेत. पूल आहेत, पुतळे तर भरपूरच आहेत. बाबासाहेबांच्या नावाने किती आहेत, अनेक रस्ते आहेत, अनेक गोष्टी आहेत. ज्योतिरावांच्या नावाने किती आहेत, पुतळे आहेत, अनेक रस्ते आहेत, अनेक चौक आहेत. लोकमान्य टिळकांच्या नावाने किती आहेत, अनेक गोष्टी आहेत, रस्ते आहेत, चौक आहेत, स्मारक आहेत, पुतळे आहेत. इतर जी मोठी माणसं होऊन गेली महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या नावाने आपण कधी काय करणार आहोत. ही स्मारक, हे चौक, हे पुतळे, अहो जगाला ओरडून बोंबलून सांगितलं पाहिजे आमच्याकडे कोण जन्माला आले. आणि ते फक्त महाराष्ट्रामध्ये आले, इतर भारताच्या कुठच्याही प्रांतात नाही आले. काँग्रेसची स्थापना याच महाराष्ट्रात झाली. RSSचे सरसंघचालक झाले आजपर्यंत. किती झाले? माझ्या ते 5 झाले ना, बरोबर ना? 5 का 6 झाले? 6 झाले. या 6 पैकी 4 मराठी माणसं आहेत. म्हणजे या देशामध्ये सर्वात मोठे जे काही पक्ष किंवा संघटना ज्या काही उभ्या राहिल्या, आपण त्याच्याकडे ह्या पक्षाचा आहे, आपण तो त्या पक्षाचा आहे. अरे महाराष्ट्रातला आहे हे आपण का विसरतोय? लता मंगेशकर एवढी मोठी मोठी गायिका, भारतरत्न लता मंगेशकरांच्या नावाने काय महाराष्ट्रामध्ये जरा सांगा मला. आत्ता आशाताई गेल्या, किशोरी आमोणकर, अहो भीमसेन अण्णा, भीमसेन जोशींच्या नावाने काय आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये. हे जर दुसऱ्या राज्यामध्ये जन्माला आले असते ना, त्यांनी ओरडून ओरडून जगाला सांगितलं असतं, अरे आमच्याकडे कोण रत्न जन्माला आली. आम्ही पडलोय कशामध्ये, सापडलोय कशामध्ये? आम्ही जातीपातीत सापडलोय. लोकमान्य टिळक ना ब्राह्मण होते, जाऊन ते आपल्याला काय करायचंय. महात्मा ज्योतिराव फुले ना माळी होते, आपल्याला काय करायचंय. बाबासाहेब आंबेडकर ते दलित होते, त्यांना काय आपल्याला काय करायचंय. शिवाजी महाराज ते काय मराठ्यांचे राजे. हे आमच्याकडेच सगळं सुरू केलं. हे आम्हीच लोकांनी सुरू केलं. आम्हीच आमच्या महापुरुषांना जातीपातीमध्ये आम्ही विभागलं. आम्हीच आमच्या लेखकांना, कवींना, आम्ही सगळ्यांना आम्ही जातीमध्येच बघायला लागलो. पुस्तकाचं नाव नाही बघायचं, पुस्तकाचा लेखक बघायचा आणि त्याप्रमाणे पुस्तक विकत घ्यायचं की नाही घ्यायचं आम्ही ठरवायचं. कोण काय बोललंय याच्यावरती आम्हाला काही देणं घेणंच नाही रे. इतका विभागलेला, इतका बेसावध मराठी माणसापेक्षा दुसरा माणूस नाही भूतलावरती. माझ्या मनातला जो महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो, अहो महाराष्ट्र दरवेळेला बोलताना आम्ही आमचा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे म्हणजे काय. म्हणजे काय आम्हाला कळतच नाही. बरं, अनेक सुशिक्षित लोक आहेत, त्यांनाही समजत नाही. मी नेहमी सांगत असतो ना, माणूस सुशिक्षित असून उपयोगाचा नाहीये, तो माणूस सुज्ञ असावा लागतो. ते मध्यंतरी काय ते झालं ना, ते काय सिंदूर काय ते युद्ध बिद्ध काय ते झालं सगळं, आणि मग सगळे जण सुरू झाले, कराची ले लिया, इस्लामाबाद ले लिया, आणि काय अजून काय घेतलं, लाहोर ले लिया. साला म्हटलं हे घेऊन करायचं काय याचं. समजा उद्या लाहोर घेतलं तर लाहोरमध्ये सत्ता कोणाची. म्हणजे बाकी सगळं पाकिस्तानचं, मध्ये लाहोर फक्त भारताची. असं कसं होऊ शकतं. काही थापा मारतात आणि आमचे लोक टाळे वाजवतात. घेतलं बरं का एकदाच लाहोर, जणू का हात सोडून आला होता तिकडनं. काही माहिती नाही, कशाचा कशाला काही पत्ता नाहीये. आपल्याच जगामध्ये, आपल्याच विश्वामध्ये दंगलेले असतात, रमलेले असतात. जा एकदा बाहेरच्या राज्यांमध्ये बघा.
दुसऱ्या भाषांमध्ये कधी दुकानाच्या पाट्या तरी लागतात का बघा. आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आज भाईंदर बिंदर या ठाणा बिणा अनेक ठिकाणी आज गुजराती पाट्या लागत आहेत. पुण्यामध्ये गुजराती पाट्या लागत आहेत. माझा भाषेला विरोध नाहीये. भाषा तिकडे गुजरातमध्ये, भाषा कुठलीही चांगली, पण ते तिकडे त्या राज्यात ज्या राज्याची राजभाषा जी आहे त्याच भाषेमध्ये इकडचे बोर्ड लागणार. याच्यावरती आपण ठाम राहिलं पाहिजे. आणि मग माझ्या सहकाऱ्यांनी उद्या सर समजा काहीतरी केलं की लगेच आमचेच बोलणार. खरं तर मारायला नव्हतं पाहिजे. मग काय करायला पाहिजे होतं? आरती ओवाळायला पाहिजे होती त्याची. काय करायला पाहिजे होतं? सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? यांची हिम्मत होते. या सगळ्या गोष्टी आम्ही मराठी बोलणार नाही, तुमच्या राज्यात आम्ही गुजराती पाटी लावू, आम्ही तुमच्या राज्यात येऊन आम्ही मुंबईला बॉम्बे म्हणू. म्हणजे गंमत बघा, बॉम्बेचं मुंबई, खरं तर मुंबईच नाव आहे त्याचं, आणि मद्रासचं चेन्नई हे एकाच वेळेला झालंय. 96 साली का 97 साली. पण सगळे लोक बोलताना बरोबर चेन्नई बोलणार आणि इथे बोलताना बॉम्बे म्हणणार. हॉटेलची नावं बदललेली लक्षात राहतात रे. ओबेरॉयचं ट्रायडंट झालं की लगेच लक्षात राहते यांच्या. नाही ट्रायडंटला जायचंय. अरे पूर्वी ओबेरॉय होतं ना. नाही आता ट्रायडंट झालं. मग मुंबई झालेलं लक्षात राहत नाही. बरं, तो आमचा भावनेचा विषय आहे. तिथे 7 आयलंड्स होती, बेटं होती. त्या 7 बेटांवरती फक्त एक मंदिर होतं, ते मुंबा देवीचं मंदिर होतं. आणि मराठी माणूस देवीला आई म्हणतो. तो तिथे जाताना कुठे चाललास? मुंबईला चाललो, मुंबईचं दर्शन घ्यायला चाललो. याच्यातनं ते मुंबई हे नाव आलं. पण आम्हीच नाही, आम्हालाच काही वाटत नाही या गोष्टींचं. एखादा समोरचा काही बोलला की बाबा बॉम्बेला जाऊन आलो, आम्ही पण काही लक्ष देत नाही. मागे एका चित्रपटामध्ये केलं होतं त्यांनी. चित्रपटामध्ये बॉम्बे 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 उल्लेख होता. मला कळलं. म्हटलं जर नाही काढलं तर बांबू 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 एवढंच फक्त लक्षात ठेव. मग आले वटणीवरती. आम्हाला हे करायला का लागतंय? मी हे सतत जे बोलतोय, मी जे सतत तुम्हाला सांगतोय, हे का सांगतोय? हे सांगतोय एवढ्यासाठी सांगतोय बाबांनो, मी खरंच सांगतोय तुम्हाला, ही इतकी भीषण वेळ आहे आत्ताची. सगळ्या बाजूनी इमारती उभ्या राहत आहेत. तुम्हाला कंट्रोल तुमच्या हातातच कंट्रोल नाहीये. सगळ्या उद्योगपतींनी, बिल्डरांनी, सगळ्यांनी ताबा घेतलेला आहे. तुम्ही कोण आहात, काय आहात, कसे राहणार आहात, कसे जगणार आहात, कुठून फिरणार आहात, काय, ह्याच्याशी त्यांना काही कर्तव्य नाहीये. आणि आमच्याकडे राज्याच्या राज्य संपूर्ण सरेंडर झालेलं आहे. हे काय हेच राज्यकर्ते म्हणत नाही, ह्याच्या अगोदरची राज्यकर्ते सगळे बिल्डरांना आणि उद्योगपतींना सरेंडर होतात. आणि आज काय गोष्टी चालू आहेत हे तुमच्या डोळ्यात देखत घडतंय. तुमच्या डोळ्यात देखत सगळं बदलतंय. तुमच्या डोळ्यात देखत भाषा बदलतीये. तुमच्या डोळ्यात देखत म्हणजे आज महाराष्ट्र राज्याचा एक मंत्री मंगल प्रभात लोढासारखा माणूस आज तुमच्या नाकावर टिचून सांगतो, ज्या वेळेला आता गॅस सिलेंडर मिळत नव्हते त्यावेळेला सांगतो, जैन लोकांसाठी म्हणून गॅस दिले जातील, गॅस पुरवठा केला जाईल, गॅस सिलेंडर दिले जातील जैन लोकांसाठी. महाराष्ट्र राज्याचा मंत्री जैन लोकांसाठी काम करणार. महाराष्ट्र राज्यासाठी काम करायला पाहिजे हे सोडून ह्यांची हिंमत कशी होते? याची हिंमत एवढ्यासाठी होते कारण तुम्ही अंगावर जात नाही. आणि आम्ही अंगावरती गेल्यानंतर तुम्ही बोलता हे कशाला अंगावर जात आहेत. पण हे त्याशिवाय होणार नाही. मला या विषयामध्ये बोलण्यासारख्या असंख्य अनेक गोष्टी आहेत, परंतु या सगळ्या गोष्टींना एक कुठेतरी राजकीय किनार आहे म्हणून मला ह्या व्यासपीठावर मांडायची नाहीये. नजीकच्या काळात ज्याला भाषण करीन त्याला टराटरा फाडून ठेवीन, पण आज नको. माझी तुम्हाला विनंती आहे की महाराष्ट्र काय होता, महाराष्ट्र काय आहे हे एकदा तुम्ही जरा वाचा, समजून घ्या.
ही माणसं कोण होती? मी फक्त तुम्हाला एक झरझर फक्त तुमच्यासमोर फक्त दाखवून घेतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काय गमावलंय, खरं तर काय कमावलं होतं. दाखव. महाराज मगाशी सांगितलंच तुम्हाला यांच्याबद्दल काय, मी काय सांगणार. जा पुढे. संभाजीराजांबद्दल जा पुढे. बाळाजी विश्वनाथ पेशवे, पहिले बाजीराव पेशवे, अहिल्याबाई होळकर, तात्या टोपे, हे सगळे आम्ही पुस्तकात बघितलेत, वाचले, लक्षात नाही, आम्हाला माहितीच नाही. झाशीची राणी लक्ष्मीबाई. मी गंमत सांगतो तुम्हाला, माझे एक मित्र आहेत, आता जाऊ देत, ते सोडून द्या. हा इथे आपला इथे काय जा पुढे, मागे जा जरा. हा लक्ष्मीबाईंचा पुतळा, हा इथे पुतळा आहे नाही का, हा बालगंधर्वच्या इकडे. मी गाडी चालवत होतो, माझ्या बाजूला बसले होते, तर मी म्हटलं, असं बघितलं, म्हटलं काय लक्ष्मीबाईंचा पुतळा केलाय, सुंदर केलाय ना. हो हो छान केला. झाशीच्या राणींसारखा पण दिसतो ना. मी बोललोच नाही पुढे. मी पुढचा प्रवास मी सहज नुसतं न बोलताच आलो. मी म्हटलं जाऊ दे, मरू द्यायला काय समजून सांगणार. हे आमचं ज्ञान चाकवा. एक मिनिट मागे जा. हे भाऊ लक्ष्मण अजिंक्य हे आपल्याला माहिती नसतील, परंतु मुंबईतला भाऊचा धक्का यांनी बांधला. जिथे कोकणामध्ये येणाऱ्या सगळ्या बोटी ज्या यायच्या त्यांच्यासाठी जो धक्का बांधला गेला, हे जे सांगतात ना मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन काय, पुढे जा. नाना जगन्नाथ शंकर शेठ, मी फक्त तुमचं त्यांचं वक्तव्य वाचून दाखवतो तुम्हाला. जगन्नाथ शंकर शेठ, शिक्षण, वाहतूक आणि संस्था उभ्या करत त्यांनी मुंबईला केवळ व्यापार केंद्र न ठेवता विचारांचं महानगर बनवलं. ह्यांचं सगळ्यात मोठे कॉन्ट्रीब्युशन ब्रिटिशांच्या बरोबरीने, म्हणजे माणसं आमची शिकली पाहिजेत, ब्रिटिशांचा काळ होता, त्यांना बरोबर घेऊन पण भारतासाठी, आपल्या माणसांसाठी त्यांनी शाळा कॉलेज उभी केली. कोणती? एल्फिन्स्टन कॉलेज यांच्यामुळे, विल्सन कॉलेज यांच्यामुळे, सर जे स्कूल ऑफ आर्ट यांच्यामुळे, ग्रँड मेडिकल यांच्यामुळे. हे या माणसामुळे झालेलं आहे. आम्हाला काही त्याचं पडलेलं नाही आहे. कोण नाना शंकर शेठ, कोण आहे ती माणसं, काही देणं घेणं नाही आम्हाला. जा पुढे. सीताराम खंडेराव वैद्य तुम्ही ऐकाल ना, हे आर्किटेक्ट होते. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी जिथे राहतो बरोबर त्याच्या मागच्या बाजूला यांचे, मला असं वाटतं नातू राहत होते. नातू रमेश वैद्य म्हणून, बरं का. ह्यांनी काय केलं, हे आर्किटेक्ट असताना ह्यांनी काय केलंय, काय बांधलंय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईचं ताजमहाल हॉटेलचे आर्किटेक्ट. पश्चिम रेल्वेचं जे मुख्यालय आहे मुंबईचं, ते यांनी बांधलं. त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये यांचा हात होता. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस याचे पण ते आर्किटेक्ट होते. आपल्याला वाटतं मराठी माणसांनी काय केले, सगळे इंग्रजांनी केले, आर्किटेक्ट हे होते. आम्हाला काही नाही देणं घेणं. पुढे जा. समाजकारण, ज्योतिरावांचं काय बोलायचं. सावित्री देवी, गोपाळहरी देशमुख लोकहितवादी, गोविंद महादेव रानडे, लोकमान्य टिळक, आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे. मी त्याशी माझ्या सभेमध्ये सांगितलं, आपल्या महाराष्ट्रामधले जवळपास 8 का 9 भारतरत्न आहेत. या 9 भारतरत्नांपैकी आत्ता 9वं मिळालं मला असं वाटतं त्यांना, देशमुखांना. तोपर्यंत 8 होते. 8 कोण कोण होते? बावा काणे, धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, भीमसेन अण्णा जोशी, त्याच्यानंतर JRD टाटा, सचिन तेंडुलकर आणि आत्ता आपले देशमुख, नानाजी देशमुख. 9 जणांना भारतरत्न मिळालेली.
या 9 जणांमधले 4 जण हे एकट्या दापोलीमधले आहेत. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमधले 4 जण आहेत. टाळ्या नका वाजू, कारण दापोलीलाही माहीत नाही. आणि माहिती असेल तरी हा ठीक आहे, आमच्याकडे होऊन गेले. आपल्याकडे काय साधारणपणे मोठ्या माणसांचं फारसं कौतुक करू नये असं म्हणतात. कौतुक केल्याने माणसं चढतात, जरा चढून जातात. आता हे काय गेलेले आहेत. पण आमच्याकडे काही नाही त्या गोष्टींचं कौतुक. 4 माणसं म्हणजे त्यातले बाबासाहेबांचा फक्त जन्म हा इंदोरचा आहे, बाकी संपूर्ण बालपण सगळं जण हे सगळं दापोलीमध्ये गेलं. पण आमच्या महाराष्ट्राला ह्याचं काही कौतुक माहितीच नाही की पावा काणे कोण, महर्षी धोंडो केशव कर्वे कोण, विनोबा भावे. विनोबा भावे यांची भूदान चळवळ माहिती आहे का तुम्हाला? आम्हाला काहीही माहित नाही. भूदान चळवळ विनोबा भावेंची, ज्यांनी श्रीमंतांकडच्या जमिनी त्यावेळेला घेतल्या आणि सरकारला दिल्या आणि त्या योग्य पद्धतीने वापरल्या गेल्या. किती एकर दिल्या? 40 लाख एकर. ती संपूर्ण जी पदयात्रा त्यांची जी झाली होती देशभर, त्या देशभर पदयात्रेमधनं, त्या भूदान चळवळीमधनं त्यांनी 40 लाख एकर जमीन श्रीमंतांकडनं काढून घेऊन सरकारला दिली. आणि आज जे या देशामध्ये अनेक जे उद्योग उभे राहिलेत किंवा जे सरकारी जागा ज्या आपल्याला दिसतात ना, त्याचं सगळ्यात मोठं श्रेय हे विनोबा भावेंचं आहे. काय भावेंना वाटत असेल आज की ज्या जमिनी मी काढून सरकारला दिल्या होत्या, तेच सरकार आज त्या जमिनी काढून त्या परत त्या श्रीमंतांकडे देत आहे, परत त्या उद्योगधंदेवाल्यांकडे देत आहेत. काय वाटलं असेल मी का आजपर्यंत एवढा देशभर चाललो आणि त्यातनं मला काय मिळालं? आम्हाला या लोकांचं काही वाटतच नाही आहे. लोकांचं पुढे जा. पंडित रमाबाई, आनंदीबाई जोशी, त्या काळामध्ये विचार करायचा, परदेशामध्ये जायचं आणि डॉक्टर व्हायचं. विचार करून बघा त्या काळात, म्हणजे तो कोणता काळ होता? समुद्रावरनं गेल्यावर तुम्हाला हिंदू धर्मात तुम्ही राहणार नाही, तुम्हाला दुसऱ्या धर्मात जावं लागेल. काहीतरी आचाट विचाट काहीतरी कल्पना असायच्या त्यावेळेच्या. म्हणजे त्यावेळेला आमचे दादासाहेब फाळके देखील परदेशात गेलेच की, अनेक लोक गेले, गांधी गेले की. गांधीने कुठचा धर्म बदलला? पण त्यावेळेला ते काहीतरी असायचं, विहिरीत पाव टाकला की धर्म बदलतो. कुठला पाव टाकला की? सध्या प्लेटमध्ये पडला पाव तरी धर्म नाही बदलत आता. पण प्रश्न असा आहे की त्या काळामध्ये अशा प्रकारची मानसिकता लोकांमध्ये असताना अमेरिकेसारख्या ठिकाणी जायचं, डॉक्टर व्हायचं आणि यायचं. पहिली स्त्री डॉक्टर होणारी या देशामधली, तेही महाराष्ट्रामधलं महिलांचं कर्तृत्व हे जितकं अफाट आहे तेवढं तुम्हाला कुठच्याही राज्यामध्ये मिळणार नाही. तुम्हाला कोणत्याच राज्यात मिळणार नाही. पुढे जा. गोपाळकृष्ण गोखले, गांधीजींचे गुरु, ज्यांनी सांगितलं, महात्मा गांधींनी सांगितलं, पहिला देश फिर, देश बघ, देश समजला की काय करायचं हे आपोआप तुला समजेल. विठ्ठलरामजी शिंदे, शाहू महाराजांबद्दल काय सांगायचं? तुम्ही एकदा ह्यांच्याबद्दल वाचावं. मला मी तुम्हाला सांगतो ना, या एकेका माणसांवरती तुम्ही 1-1 तास बोलू शकू आपण. 1-1 तास. इतकी मोठी माणसं महाराष्ट्रात होऊन गेली. सावरकर, बाबासाहेब, प्रबोधनकार ठाकरे, भाऊराव पाटील, ताराबाई मोडक, विनोबा भावे सांगितलं मगाशी, नाना पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, चिंतामणरावांचं मगाशी सांगितलं तुम्हाला मी, पंजाबराव देशमुख, रामानंद तीर्थ. ही लक्षात ठेवा नावं आणि घरी जाऊन वाचा यांच्याबद्दल. यशवंतराव चव्हाण प्रचंड मोठं योगदान. आज आपण कोयना बिना बघतोय, धरण बिरण. आज महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती जी सुरुवातीच्या काळामध्ये जी घडत गेली, मोठा झाला महाराष्ट्र, याचं मोठं श्रेय हे यशवंतरावांना जातं.
कधी गेलात कोयना धरणावरती गेलात कधी? गेलात? मी गेलोय. पोच नसते ना, किंवा आपण कधी कुठची गोष्ट बोलली पाहिजे ह्याची माहिती नसते ना, अशा लोकांबरोबर गेलो तुम्ही. तिथे एक मोठी लिफ्ट होती, मोठी लिफ्ट होती. त्या लिफ्टमध्ये मला ते घेऊन गेले. बरं, ती लिफ्ट इतकी हळू होती, साधारणपणे 40 लोक त्या लिफ्टमध्ये जाऊ शकतील एवढी लिफ्ट होती. इतकी हळू होती की खाली जाईपर्यंत दाढी वाढते की काय, या लेवलला इतकी हळू चालली होती. बरं, ती जाताना खाली समोर भिंत कसली भिंत? कोयना धरणाची भिंत, म्हणजे त्या साईडला पाणी खाली चालली आहे. माझ्या बाजूला सगळे जे काय इंजिनियर होते उत्साहात, राज ठाकरे आलेत. मी आपला चाललोय त्यांच्यावर खाली. साहेब, दिवसाला 100 भूकंप होता तिकडे. मी म्हटलं, अहो हे बाहेर आल्यावरती सर्किट हाऊसवरती बोलता नाही का येणार आपल्याला? हे खाली जातानाची गोष्ट आहे का म्हटलं? कधी कुठची गोष्ट, पण तुम्ही कोयना धरण जरूर बघितलं पाहिजे. त्याचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, जिकडे आज वीज निर्मिती होते ती जाऊन बघा. तुम्हाला मी पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा मला असं वाटलं जेम्स बॉन्डचा सेट आहे की काय. तुम्ही जाऊन फक्त बघा कोयना धरण, सहज जाऊन बघा की आपल्याकडे काय काय गोष्टी झाल्या त्या. माननीय बाळासाहेब ठाकरे, काय बोलायचं यांच्याबद्दल? संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर, संयुक्त महाराष्ट्र समिती फुटल्यानंतर मराठी माणसांना एकत्र आणून संघटना बांधणारा हा माणूस, या देशामध्ये, संपूर्ण देशात हिंदूंना हिंदू म्हणून मतदान करायला लावणारा हा देशातला पहिला माणूस. व्यंगचित्रकार म्हणून तर मोठे होतेच. विन्स्टन चर्चिल यांची कार्टूनची बायोग्राफी ही काढली गेली जागतिक लेवलवरती. ज्याच्यामध्ये बाळासाहेब आर.के. लक्ष्मण यांचे जे गुरु ज्याला म्हणतात ते ज्यांना गुरु मानलं ते सर डेव्हिड लो यांच्या व्यंगचित्रांपासून अनेक व्यंगचित्रकार त्यावेळेचे जगातले यांची व्यंगचित्र त्या पुस्तकामध्ये होती. त्या पुस्तकात भारतातर्फे फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे यांची 3 व्यंगचित्र निवडली गेली. त्या पुस्तकामध्ये आर.के. लक्ष्मणांचं एकही व्यंगचित्र नाही आहे. अर्थात यांनी काय त्यांचं श्रेष्ठत्व कमी नाही होत, परंतु ते पुस्तक इतकं महत्वाचं आहे, इतकी मोठी माणसं सगळे आपल्याकडे होऊन गेली. बाळासाहेबांचं असाई शिंबून नावाचं एक जपानचं एक दैनिक होतं तिकडचं टाइम्स ऑफ इंडिया. त्या असाई शिंबूनमध्ये बाळासाहेबांची व्यंगचित्र छापून यायची. आम्हाला फक्त इथले बाळासाहेब माहिती आहेत, शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून आम्हाला माहिती आहेत, पण बाळासाहेब ठाकरे कोण होते, काय होते, कुठपर्यंत गेले होते, कोणाकोणाला माहिती होते, काही आम्हाला कल्पना नाही त्या गोष्टींची. पुढे शरद पवार, वैचारिक मतभेद असतील, राजकीय मतभेद असतील, अनेक गोष्टी असतील, पण त्या माणसाचं महत्व, श्रेष्ठत्व तुम्ही नाकारून होणारच नाही. अनेक गोष्टींबद्दल माझे मतभेद आहेत, पण सगळ्यात मोठी जर समजा गोष्ट या माणसाची जर आपण पकडली तर या महाराष्ट्रामध्ये फलोत्पादनामधली सगळ्यात मोठी क्रांती ही या माणसामुळे झाली. आज आम्ही आता सहज बघतो, पूर्वी काय असायचं आमच्याकडे, कोणतरी मामा बिमा यायचा, प्लास्टिकच्या छोट्याशा पिशवीमध्ये मोसंबी घेऊन यायचा, मग कळायचं कोणतरी आजारी आहे. आजारी असल्याचंच फळ असायचं ते एक, म्हणजे कोणी मोसंबी घेतली, कोणी आजारी आहे का घरी, असंच विचारायची वेळ होती कुठची फळं. परंतु रस्त्यावरती ज्या वेळेला तुम्हाला गाडीच्या बाजूनी स्ट्रॉबेरी दिसायला लागली, तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये विविध प्रकारची फळं ही बाहेरच्या जगातनं येत होती आणि या जगातनं येऊन महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये बनत होती. ही सगळ्यात मोठी जी गोष्ट, ही सगळ्यात मोठी जी फलोत्पादनाची क्रांती ही झाली, ही या माणसामुळे. अनेक गोष्टी यांच्याबद्दल बोलता येतील, परंतु मला असं वाटतं की काही गोष्टी, ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत त्या बाजूला ठेवाव्यात, पण माणसाचं मोठेपण यातनं कमी करू नये, कधीच कमी करू नये.
आपल्याला एखादी गोष्ट आवडत नसेल, आपल्या घरात नाही का होतं, नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, बायकोला नवऱ्यामधल्या काही गोष्टी आवडत नाहीत म्हणून काय रात्री फेकून देतात काय? नवऱ्याला बायकोमधल्या गोष्टी आवडत नाहीत, काही गोष्टी आवडत नाहीत, होतात. काही गोष्टी नाही आवडत, काही गोष्टी आवडतात. मला असं वाटतं तशी प्रत्येक व्यक्ती आपण बघितली पाहिजे, पण ती व्यक्ती जातीतून पाहता कामा नये, बिलकुल पाहता कामा नये. पुढे भांडारकर इन्स्टिट्यूटचे रामकृष्ण गोपाळ भांडारकर, पांडुरंग वामन काणे, हे कृपा करून, मी माझ्याकडे ते आहे, याच्यात खूप वेळ जाईल म्हणून मी वाचत नाहीये. इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, कमाल समाजसेवक, नवा विचार, बाबा आमटे, नानाजी देशमुख, विस पागे. आज आपण जी ह्याची योजना बघतो, रोजगार हमी योजना, म्हणजे रोजगार हमी योजना ही महाराष्ट्रामध्ये आणून देशभर पसरली गेली, कारण योजनाच महत्वाची होती. ती रोजगार हमी योजना आणण्याचं सगळ्यात मोठं काम हे विस पागेंचं आहे. अमित दलवाई, हे मगाशी सांगितले मी, ते पुढे घे, हे सगळे सांगितले मी. श्रीपाद अमृत डांगे, कम्युनिस्ट पक्षाची स्थापना जिकडे झाली त्यातल्या सगळ्यात महत्वाची व्यक्ती ज्या कम्युनिस्ट पक्षातली ही श्रीपाद अमृत डांगे. मी यांना भाषण करताना स्वतः बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे. शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे हे श्रीपाद अमृत डांगे होते. त्यांना मी त्यावेळेला कितवीत होतो, मी त्यावेळेला साधारणपणे 9वीत वगैरे असेल, 9वी 10वीत वगैरे असेल, 8वी 9वीत असेल. त्यावेळेला असा स्टेजच्या बाजूला उभं राहून मी डांगेंना भाषण करताना ऐकलंय. अप्रतिम वक्ता. ही जी संपूर्ण ज्याला आपण म्हणतो ना कामगार चळवळ ही निर्माण करणारी ही सगळी मोठी माणसं. शेतकरी कामगार पक्ष, त्याची स्थापना 1946 सालची स्थापना आहे शेतकरी कामगार पक्षाची. त्याच्या 1 वर्ष नंतर स्वातंत्र्य मिळालंय. एक मोठ्या संघटना, मोठा पक्ष. शंकरराव मोरे, कांशीराम यांची बसपाच ना, बसपा ही इथे खडकीला स्थापन झाली आहे, पुण्यात, उत्तर प्रदेशमध्ये नाही. पुढचं राजकारण उत्तर प्रदेशचं केलं, परंतु स्थापना त्यांनी बसपाची ही तिकडे केली आहे, बामसेफची, मायावती बामसेफची. सहकार चळवळ, धनंजयराव गाडगीळ, विखे पाटील, हे सगळे सहकारातले. मला एक सांगावं कोणतं क्षेत्र उरतं. पुढे पुढे जा. तात्यासाहेब कोरे, इतिहासकार, विका राजवाडे, सरदेसाई, शेजवलकर, बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई, गजाननराव मेहेंदळे, बिचारे आत्ताच गेले, विज्ञान, गोवारीकर, नाराळीकर, माशेलकर, भाटकर, पत्रकारिता, बाळशास्त्री जांभेकर, वेलकर. हे वेलकर, एक मिनिट थांबा, हे महत्वाचे आहेत. हे वेलकर इंग्रजांच्या त्यावेळेला, त्या काळामध्ये या मराठी माणसाने एका इंग्रज माणसाबरोबर मिळून एक इंग्रजी दैनिक स्थापन केलं. त्या दैनिकाचं नाव होतं बॉम्बे हेराल्ड. ती जी कंपनी स्थापन झाली, ती कंपनी नंतर ब्रिटिशांनी नंतर तिकडे विकत घेतली. त्यांनी काय ते बेनेट कोलमन यांनी विकत घेतली. तो आजचा टाइम्स ऑफ इंडिया. पण ती निर्मिती केली एका मराठी माणसाने, आम्हाला माहितीच नाही, जाऊ देत. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे केसरीमध्ये लिहायचे, नंतर स्वतःचं वर्तमानपत्र उभं केलं, नवाकाळ. आचार्य यात्रा यांच्याबद्दल काय बोलायचं. पांडुरंग सदाशिव खानखोजेंबद्दल मी तुम्हाला वाचून दाखवतो मुद्दामून.
म्हणजे आपल्याला कळेल आपण कुठे पोहोचलोय ते. एक उत्तुंग कृषी शास्त्रज्ञ, मेक्सिकोमध्ये वनस्पतीशास्त्राचे व पीक निर्मिती शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. मेक्सिकन सरकारने खानकोजे यांना कृषी संचालक म्हणून नेमले आणि मेक्सिकोच्या हरित क्रांतीचे त्यांना जनक मानले जातात. आणि त्यांचा तिकडे मेक्सिकोमध्ये फोटो आहे. हे महाराष्ट्राचे आमचे, आम्हाला माहीत नाही. पुढे मी मुद्दाहून त्यांच्यासाठी लिहून आणलं. माधवराव गाडगीळ, माधवराव चितळे, पाण्यावरचं प्रचंड मोठं काम. चित्रपट दासाहेब फाळके, आम्ही विसरलो. बाबूराव पेंटर, आम्हाला माहीत नाहीत. व्ही शांताराम कोण होते माहीत नाही. मीनाक्षी शिरोडकर माहिती आहे. त्या कोण माहिती आहे तुम्हाला? कोण आहेत त्या मीनाक्षी शिरोडकर? त्यांची पुतळी कोण पाहिजे? कोण नात कोण? शिल्पा शिरोडकरची आजी. आता कळलं? मी मगाशी म्हटलं ना तुम्हाला की महाराष्ट्रामधल्या स्त्रिया ह्या क्रांतिकारक स्त्रिया आहेत. या क्रांतिकारक स्त्रियांमध्ये ह्यांचं नाव खूप महत्त्वाचं आहे. या तर होत्याच, म्हणजे मोठ्या हिरोईन तर होत्याच, परंतु मी जर चुकत नसीन तर मला असं वाटतं त्यावेळेला आचार्य यात्रेंच्या ब्रह्मचारी या नावाच्या चित्रपटामध्ये ह्या पहिल्या भारतीय स्त्री आहेत ज्यांनी स्विमसूट घातला होता. स्विमसूट, स्विमिंग करण्याचा जो ड्रेस असतो ना तो घालणारी कॅमेरा समोरची पहिली स्त्री. हे फक्त महाराष्ट्रात घडू शकतं. आणि महाराष्ट्रामध्ये शिव 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 असं करणारे नव्हते लोक. आपल्याकडे आता सगळं सुरू झालंय. तिकडे नको बघू, तिकडे नको बघू, मी बघतो. तू नको बघू. अरे तू नको बघू, तू का बघतो मग? पुढे शोभना समर्थ. शोभना समर्थ ह्या तर हिरोईन होत्याच, पण यांची सगळ्यात मोठी देण मराठीमधली त्या म्हणजे त्यांच्या दोन्ही मुली, एक तनुजा आणि एक नूतन. या दोन मोठ्या हिरोईन ह्या त्यांच्या दोन्ही त्यांच्या मुली. पुढे जा. हे यांच्याबद्दल काय बोलावं? महाराष्ट्राचा सुपरस्टार. पण आमच्याकडेच नाकं बुरडणारी जास्ती. आता वाटेल ते बघतील त्या इंस्टाग्रामवरती, पण दादा कोंडके म्हटल्यानंतर नाही नाही फार अश्लील बोलायचे. अश्लील सध्या जे काय OTT प्लॅटफॉर्मवरती जे सुरू आहे सगळ्या चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये ते काय आहे? परंतु संपूर्ण हिंदी चित्रपट सृष्टीला देखील भुरळ घालणारा माणूस हा एकमेव माणूस होता. मी स्वतः बघितलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या बांद्र्याच्या कला मंदिरमध्ये एकदा मी त्यांचा चित्रपट पाहायला गेलो होतो. आणि पुढे तो बॉक्स होता. बॉक्समध्ये आम्ही 4 जण होतो. बॉक्स काहीतरी एक 20चा बॉक्स होता. आम्ही 4 जण होतो. पुढचे 16 जण हे सगळे गुजराती होते आणि करून हसत होते. दादा कोंडकेंच्या चित्रपटाला आले होते. त्यांना समजतंय, ते येत आहेत, ते पाहतायत. आमच्या लोकांचं त्यांना फार महत्त्व. आम्ही विसरून गेलो. पुढे दादा कोंडकेंच्या नावाने काय आहे महाराष्ट्रामध्ये? एक तरी वास्तू आहे, एक तरी रस्ता आहे, एक तरी चौक आहे. काही नाही आमच्याकडे. निळू निळू भाऊंच्या नावाने काय आहे? एक कुठेतरी एका रेस्टॉरंटमध्ये मी बघितलं, एक आमच्या जवळच्या त्यांच्याकडे विचारांकडे ते निळू भाऊ एका झोपाळ्यावरती बसले, त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी ठेवले. ते पुसतात त्यांना. पण निळू भाऊंच्या नावाने काय? काही नाही आमच्याकडे. नूतन, पुढे जा, पुढे जा. आशुतोष गोवारीकर, पहिला मराठी माणूस ज्याचा चित्रपट ऑस्कर नॉमिनेशन त्याला मिळालं. ऑस्कर नॉमिनेशन. एक दिग्दर्शक, मराठी दिग्दर्शक. आम्ही विसरून गेलो. पुढे पुढे संगीतकार श्रीरामचंद्र, केवढा मोठा संगीतकार होऊन गेला. आमच्याकडे शिवाजी पार्कला एक कोपरा आहे, कोपरा, श्रीरामचंद्र चौक. अहो आमच्याकडे मुंबईला मोहम्मद रफींच्या नावाने चौक आहे. मोहम्मद रफी, म्हणजे मोहम्मद रफींच्या गाणी आजही सगळेजण ऐकतात.
त्यांचे जगामध्ये इतके मोठे त्यांचे ऐकणारे लोक त्यांचे आहेत, फॉलोअर्स आहेत. आम्हाला काही त्याचं नाही. आम्ही आमच्या फक्त तिकडे बांधून ठेवलं एक चौक, मोहम्मद रफी चौक. पुढे कुडाळकरांचं सांगितलं मगाशी. हे सगळे संगीत मैफिल आपल्याकडची, एवढे सगळे संगीतकार आपल्याकडे होऊन गेले. आज काय आमच्याकडे? आज काही नाही. एक आपले अजय अतुल आहेत, बाकीचे थोडे थोडे एखाद्या चित्रपटामध्ये वगैरे इकडे तिकडे येतात, पण ते जातात. हे म्हणजे सतत सातत्याने नवनवीन अख्खं म्हणजे तेवढा मैफिलच असायची हो वेगवेगळ्या गाण्यांची. म्हणजे जवळपास 60, 70, 80 हा सगळा सगळे 2 दशकं यांची सगळी गाणी ऐकत आलो आपण. पुढे भीमसेन अण्णा काही आहे का आमच्याकडे? काही नाही. कुमार गंधर्व काही आहे का आमच्याकडे? महाराष्ट्रामध्ये ह्यांचं काही आहे का स्मृती? नाही, काही नाही. दीदींच्या नावाने काय आहे का? काही नाही. किशोरीताईंच्या नावाने काय आहे का? काही नाही. कोणाच्याच नावाने काही नाही हो. आशाताईंच्या नावाने काही नाही. जितेंद्र अभिषेकींच्या नावाने काही नाही. चित्रकार धुरंधर, पी.ए. धोंड, आचरेकर, सातवळेकर, एस.एम. पंडित, दीनानाथ दलाल काही नाही. मी एकदा राष्ट्रपती भवनात गेलो होतो. मोठमोठी त्यांच्याकडे तिकडे पेंटिंग्स आहेत राष्ट्रपती भवनामध्ये, राष्ट्रपतींची काढलेली, जुन्या राष्ट्रपतींची. मी कलामांना भेटायला गेलो होतो. मी असं सहज पाहिली तिकडे, म्हटलं आता येताना बघू. मोठमोठी पेंटिंग्स आहेत ती. मी गेलो, कलामांना भेटलो, भेटून बाहेर आलो. म्हटलं आता शांतपणे बघू. एक एक पेंटिंग बघताना जेव्हा खाली बघायचो, त्यातली जवळपास 70% पेंटिंग्स ही आमच्या मराठी लोकांची होती, मराठी चित्रकारांची होती. आम्हाला काही नाही त्याचं. पुढे गायतोंडे यांचं पेंटिंग आत्ता गेलं 2-3 वर्षापूर्वी झालं असेल, 40 कोटी रुपयाला गेलं. बाबूराव सडवेलकर, रवी परांजपे इथे आमच्याकडे पुण्यामध्येच प्रचंड मोठा माणूस, प्रचंड मोठा चित्रकार. सदाशिवराव साठे, आम्हाला माहितीच नाही साठे कोण. गेटवे ऑफ इंडियावरती अनेक पुतळे आहेत असे, पण गेटवे ऑफ इंडियावरती जो महाराजांचा जो पुतळा आहे, अश्वारूढ पुतळा, तो साठेंनी उभा केलाय. हे त्याचे शिल्पकार. पुढे जा. राम सुतार, आता गंमत सांगतो. राम सुतार प्रचंड मोठा शिल्पकार. किती मोठा? यांनी बनवलेल्या वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यावरती तो पुतळा चीनमध्ये गेला. चीनमध्ये तो प्रचंड मोठा पुतळा त्या पुतळ्यावरनं बनवला. आणि जो आता गुजरातमध्ये वल्लभभाई पटेलांचा पुतळा जो आहे ना, तो मूळ पुतळा राम सुतारांचा. आम्हाला माहित नाही. आम्ही जातोय तिकडे पुतळे बघतोय. वा वा छान, चला. उद्योग. शंतनुराव किर्लोस्कर, पुणा. गरवारे इथेच. दाजी काका गाडगीळ, चितळे. एस एच केळकर म्हणजे जगभरामधली अनेक जी परफ्युम्स येतात तुम्हाला आज आपण वापरतो, याचा जो अर्क जातो ना अनेक ठिकाणचा, तो एस एच केळकरांकडनं जातो. मोठमोठ्या परफ्युम्सचा, मोठमोठ्या ते काय ज्या असतात त्या सुगंधी गोष्टी. वजे पण बीजी शिर्के आमच्या इथलेच. हे सिपोरेक्स ज्या इमारती ज्या उभ्या राहत आहेत त्याच्या ज्या विटा आहेत सिपोरेक्सच्या, हे आमचे शिर्के. हे केशव पेंढारकर म्हणजे कोण आमचे? आम्ही तो फक्त आमचा रामदेव बाबा बघतो, अप्पर डिप्पर मारलेला. ते ट्रकवाले येतात ना अप्पर डिप्पर मारतात, एक अप्पर एक डिप्पर चालू असतं त्याचं. हे विको वज्रदंतीचे मालक, जे आजपर्यंत आम्ही ऐकत आलो वज्रदंती विको वज्रदंती, हे विको वज्रदंतीचे मालक. पुढे वासुदेव कोलटकर. कसले? मी मध्यंतरी एक माहिती आहे मुलाखत दिली होती, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं आमची ठाण्याची मिसळ मामलेदारची इतकी तिखट असते, ती इतकी तिखट असते की जेव्हा तुम्ही पैसे भरायला जाता त्याला एक माणूस पॅन्ट खाली करून कैलास जेवण लावून देतो. ते कैलास जेवण बनवणारे हे कोलटकर. पुढे जयंत साळगावकर. कॅलेंडर हे घराघरामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये आणणं हे जयंतरावांनी केलं. केसरी पाटील,
मराठी माणसाला जग दाखवलं. ही ती माणसं, केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि हे राजा पाटील, राजा राणी ट्रॅव्हल्स, दोघे भाऊ, सख्खे भाऊ, सुभाष दांडेकर. आज पण पूर्वीपासून आजपर्यंत तुम्ही शाळेमधली मुलं कोणता कंपास बॉक्स वापरतात? कॅमलिनचा वापरतात. ते कॅमलिनचे जे मालक आहेत ते सुभाष दांडेकर. जे आजपर्यंत सगळे चित्रकार जे रंग वापरत आले ते कॅमलिनचे रंग वापरत आले. जे आजपर्यंत सगळ्यांचे ब्रश आणि पेन्सिल वापरत आले ते दांडेकर, हे सुभाष दांडेकर, हे कॅमलिनचे वापरत आले. हे आमचे सुभाष दांडेकर. आम्हाला नाही माहिती त्यांच्या नावाने काही आहे का महाराष्ट्रामध्ये? काही नाही. पुढे बाबा कल्याणी इथलेच. राजीव सामंत यांनी वाईन व्यवसायामध्ये, वाईनच्या व्यवसायामध्ये इतकी मोठी भरारी केली जगामध्ये. यांची सुलाच ना, सुला वाईन्स. अनेक लोक आज वाईन क्षेत्रामध्ये, वाईनरीजमध्ये आहेत, अनेक जण आहेत, परंतु वाईन हे मोठं केलं सगळं प्रकरण हे राजीव सामंत यांनी. पुढे आनंद देशपांडे, विठ्ठल कामत, रवी पंडित, बराबर पुढे जा रे, विष्णुदास भावे, राम गणेश गडकरी, बालगंधर्व, केशवराव भोसले, वसंत कानेटकर, तेंडुलकर. तेंडुलकरांची एक गोष्ट तुम्हाला सांगतो, शेवट जाता आता फक्त एक तुम्हाला गोष्ट सांगतो, बाकी राहू देत सगळे. मला जावेद अख्तरांनी सांगितलेली गोष्ट सांगतो तुम्हाला. मला जावेद अख्तरांनी मला सांगितलं की म्हणे आम्ही उत्तर प्रदेशमधले, खरं तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचे, म्हणजे आमच्याकडे आम्ही सगळेजण नाटक बिटक, आमच्याकडचं साहित्य, काव्य बिव्य, शेर, आम्ही सगळे त्याच्यामध्ये मशगूल. म्हणे काय आमच्याकडचं साहित्य आणि काय आमच्याकडच्या गोष्टी आणि काय याच्यामध्येच आम्ही होतो. त्या तारुण्यामध्ये मी ते सगळं घेऊन की आम्ही कोण आहोत, आम्ही कोणतरी आहोत असं घेऊन म्हणे आम्ही महाराष्ट्रामध्ये आलो. महाराष्ट्रात आल्यानंतर काही दिवसांनी म्हणे माझ्या इथे ओळखी झाल्या, काही मित्र मला भेटले, काही त्यातले मित्र माझे मराठी होते म्हणे. आणि त्या मित्रांना मी भेटलो आणि भेटल्यावर त्यांनी मला सांगितलं चला एका नाटकाला घेऊन जातो तुला, मराठी नाटकाला. तुला कोणतं नाटक? ते म्हणे काय ते शांतता कोर्ट चालू आहे. आणि म्हणे मी ते बघायला गेलो. हे त्यांचं वाक्य सांगतो, मी ते नाटक पाहिलं आणि त्या क्षणाला मला असं वाटलं मी थोबाडीत मारून घ्यावी. की आम्ही ज्या भ्रमात होतो की आमच्याकडचं उत्तरेकडचं आमचं नाटक आणि काव्य आणि सगळ्या गोष्टी इतक्या प्रचंड ताकदीच्या आहेत, हे नाटक पाहिल्यावरती आमच्या लक्षात आलं की आम्ही कुठे आहोत आणि हे महाराष्ट्र कुठे आहे, मराठी लोक कुठे आहेत. हे बाहेरच्यांना जाणवते महाराष्ट्राचं महत्व, महाराष्ट्राला कधी जाणवणार आहे? तुम्हाला कधी कळणार आहे आपण कोण आहोत, आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे काय ताकद, आपले पूर्वज काय बोलून गेले. हे आपले पूर्वजच. या लोकांनी इतक्या खस्ता खाल्ल्या, इतकी तपश्चर्या केली, इतक्या गोष्टी केल्यात या महाराष्ट्रासाठी, ज्याचं या महाराष्ट्राला शून्य कौतुक आहे. आणि आम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं नाहीचं. आम्ही सहज दुसऱ्याशी सहज हिंदीमध्ये बोलायला लागतो. माझं तुम्हाला फक्त सांगणं आहे आज, बाकी सगळं सोडून द्या. सगळ्या गोष्टी होत राहतील, आम्ही त्या सगळ्या गोष्टी करत राहू. महाराष्ट्रामधल्या मराठी माणसांनी फक्त मराठीमध्ये बोलावं, समोरचा हिंदीत बोलला तरी चालेल. तुम्हाला भांडायचे मराठीत भांडा, समोरचा हिंदीत भांडू देत, तुम्ही मराठीत भांडा. जे तुम्हाला व्यक्त करायचे ते मराठीमध्ये व्यक्त करा. समोरचे झक मारत मराठीमध्ये बोलायला लागतील. आज मला मराठी बोलणारा महाराष्ट्र हा माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र आहे, हा माझ्या मनातला महाराष्ट्र आहे. एकदा तुम्ही भाषेवरती जर समजा टणक राहिलात आणि कडक राहिलात, बाकीच्या गोष्टी आपोआप घडतील. माझी तुम्हाला हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही इथे जमलेल्या सर्वांना आणि इथे माझे प्रसारमाध्यमाचे लोक जे आले असतील त्यांच्या मार्फत जे महाराष्ट्रामध्ये जे कोणी लोक बघत असतील, ऐकत असतील, त्या सर्वांना माझं सांगणं आहे, जिथे कुठे जाल, जिथे कुठे बोलाल, ज्यांच्याशी कोणाशी बोलाल, समोरचा मराठी असो अमराठी असो, कोणी म्हणजे कुणी असू देत अमराठी, तुम्ही सगळेजण त्याच्याशी मराठीमध्ये बोलावं एवढी फक्त हात जोडून विनंती करतो.
आज रोहितराव मला तुम्ही आज इथे बोलवलं, मला माहिती नाही मी किती वेळ बोललो, बोलण्याच्या ओघात जरा जास्ती बोललो असेल, परंतु समजून घ्या माझं म्हणणं काय आहे ते, आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं याच्या पुढचा महाराष्ट्र आपण सगळेजण घडू ही एक इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.